हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, आता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेच आहे की काल जे तुम्हाला सांगितलं आहे की कार्तिक अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे। तर कार्तिक अमावस्या कशी साजरी करायची आहे, आपल्या पितरांसाठी काय काय करायचं आहे, ते मी सविस्तर माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे। तर कार्तिक अमावस्या ही आज पण सकाळी 10 वाजता लागलेली आहे। 10च्या अगोदरच आजची अमावस्या लागलेली आहे। तर उद्या दुपारी 12 वाजताच्या नंतर आपल्याला समाप्त, म्हणजे दुपारीच उद्या अमावस्या समाप्ती होणार आहे। तर आपल्याला उद्या तिथीनुसार आपण जर सण साजरे करत असतो तर आपल्याला उद्या सूर्यनारायणाने जो दिवस पाहिलेला आहे त्या दिवशी आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे। तर काही लोक आज जर साजरी करत असतील तर त्यांना संध्याकाळी पण हा जो उपाय मी सांगणार आहे तो करता येतो, आणि तुम्ही उद्या जर साजरी करत असाल तर उद्या पण करता येतो, काही हरकत नाही। 2 दिवस अमावस्या आल्यामुळे आपल्याला दोन्ही दिवस छान असे आपल्याला साजरी करायचे आहेत। तर चला पाहूया आपल्याला आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं। आता बघा, अमावस्या म्हटलं की आपण आता सगळेजण घाबरत असतो, अमावस्या वाईट आहे असं तसं आपण म्हणत असतो, पण अमावस्या वाईट नसून हा खूप शुभ दिवस मानलेला आहे। कारण अमावस्याच्या दिवशीच आपण लक्ष्मीपूजन करत असतो, अमावस्या दिवशी आपण बाळूमामाची पण पूजा करत असतो। आता बघा, अमावस्याच्या दिवशी ज्या वाईट शक्ती ज्या असतात, म्हणजे की नकारात्मक ऊर्जा, त्याच्या ज्या लहरी आहेत त्या जास्त प्रमाणात असतात, म्हणजे इतर दिवसापेक्षा पण जास्त आज असतात। जसं की आता लहान मुलांना आणि आपल्या आजारी व्यक्तींना त्याचा प्रभाव जास्त पडू नये म्हणून आपल्याला काय त्याचे उपाय, काही सेवा आपल्याला करायच्या असतात। कारण आपला बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो सगळ्यांचा। अमावस्याच्या दिवसाला अमावस्या ही वाईट नाही आहे। अमावस्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून देवतांच्या सेवा आणि आपल्याला छान असं सकारात्मक राहायचं आहे, पॉझिटिव्ह आपल्याला राहायचं आहे। जेव्हाही आपण छान असा चांगला विचार करतो तेव्हा आपलं चांगलंच घडत असते, म्हणून आपण वाईट विचार आपल्याला करायचाच नाही बिलकुल। अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत पितरांसाठी। आता बघा, हा अमावस्याचा दिवस जो आहे ना, तो महिन्यातून एकच दिवस येत असतो, आणि त्या दिवशी आपल्याला खास असे उपाय सेवा केल्याने त्याचं फळ आपल्याला निश्चितच असं प्राप्त होत असते। तर आता अमावस्याच्या दिवशी आपले जे पूर्वज आहेत, आपले जे पितर आहेत ना, पितर म्हणजेच आपल्या घरातले वडीलधारी माणसं, आता ते मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येत असतात। आता ते सरोवरावर आज येत असतात। मग त्यांना आपल्याला खुश करण्यासाठी, त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला आता आज आपल्याला दीपदान करायचं आहे। तर दीपदान करणे आता अत्यंत शुभ आज मानले जाते, कारण त्यांना आपल्याला खुश करायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। तर आपल्याला दीपदान करणे म्हणजे त्याला पितर दीपदान करणे असं आपण त्याला म्हणत असतो। आता पितरांना शांती मिळावी, आत्म्याला मुक्ती मिळावी, त्यांचा चांगला कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा म्हणून आपल्याला आज एका ठिकाणी आपल्याला एक दीपदान करायचं आहे। तर ते कसं करायचं आहे ते तुम्हाला मी आता इथे सांगणार आहे। तर आता अगदी सोप्या पद्धतीने करायचं आहे। आता आपण दरवेळेस पिपळ्या झाडाखाली पितरांसाठी लावत असतो। विष्णू भगवानाची आपल्याला सेवा केल्याने पण आपला प्रखर असलेला पितृदोष, आपला 7 पिढ्या, या ठिकाणी आपलं 7 पिढ्याचं दरिद्र पण नष्ट होण्यास मदत होते, जेव्हा आपण विष्णू भगवानांची पितरांसाठी आपण सेवा करत असतो। विष्णू भगवानांची सेवा केल्याने पितरांचा पण आपल्यावर कृपा आशीर्वाद राहत असतो। तर आपल्याला एक दिवा लावायचा आहे। तो दिवा आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे। आपण दरवेळेस तुम्हाला मोहरीचं तेल टाकायला सांगते, पण आपल्याला या दिवशी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। आता बघा, आपण उंबरठ्यावर पण एक दिवा लावत असतो, आणि आपल्या तुळशीजवळ पण दिवा लावत असतो, आपल्या किचनमध्ये पण दिवा लावतो। आपण अमावस्याच्या दिवशी आपण अनेक सेवा उपाय करत असतो। तर आज आपल्याला एक पिठाचा दिवा, कणकेचा दिवा बनवायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक वात लावायची आहे। जर तुम्ही चौमुखी वात जर लावत असाल तर चौमुखी पण आपल्याला एक वात लावायची आहे, आणि त्या दिव्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे। आता बघा, कणकेचा दिवा बनवायचा आहे, त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे, 4 मुखी दिवा बनवायचा आहे, आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर म्हणजेच आपल्या अंगणामध्ये हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। आणि त्या दिव्याला आपल्याला प्रार्थना यथाशक्ती जशी जमेल तशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आपल्या पितरांदेवताचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त करून घ्यायचा आहे। साधा सोप्पा आहे, दिवा बनवायचा, तूप टाकायचं, आणि आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या अंगणात हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। साधा सोपी प्रक्रिया आहे ही, तुम्ही नक्कीच सर्वजण आपल्याला आवर्जून आज करायची आहे। आता बघा, हा दिवा लावल्याने आपल्या पितरांच्या आत्म्याला प्रकाश देण्यासाठी हा दिवा उपयुक्त पडतो, आणि त्यांना शांततेचा मार्ग दाखवण्यासाठी पण हा दिवा आपल्याला उपयुक्त पडत असतो। म्हणून सर्वजण आपल्याला दीपदान करायचं आहे। दीपदान केल्याने आपल्या घरातली आर्थिक संकट, म्हणजे 7 पिढ्याचे दारिद्र्य या ठिकाणी आपले नष्ट होणार आहे। आवर्जून तुम्ही हा उपाय नक्कीच करा। व्हिडिओ आपला आवडला असेल, माहिती आवडली असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। बाय बाय सगळ्यांना। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद करते। बाय बाय।